अचानक माझं नाईफ कलेक्शन बघायची कशी काय हुक्की आली तुला? असंच. ये रूम मध्ये ठेवलंय, दाखवतो तुला. ये शुभ्रा, शुभ्रा, अगं दार काय लावलं? शुभ्रा. सर आय एम सो सॉरी, पण आता हा दरवाजा जोपर्यंत तुमच्या दोघांचं भांडण मिटत नाही तोपर्यंत बंदच राहणार आहे. सो पटकन भांडण मिटवा. अहो अहो ज्यांना मूल नाही त्यांना असं फसवायचं नसतं शुभ्रा. अहो सारखं सारखं काय तेच तेच बोलताय. मी सॉरी म्हटलं ना, चुकले मी. हे खरंच बोलायला नको होतं तसं. माझ्या मनात नव्हतं, माझ्या ना तोंडून निघून गेलं. मी सोहमची आई नाही असं म्हणालीस का कधी? झाली अशी चूक कधी? नाही, मी मान्य करते, खरंच चुकले मी. मला माहिती आहे तुम्ही सोहमवरती खरंच मुलासारखं प्रेम करता आणि वडिलांच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडता. त्यावेळेला माझी मनस्थिती काय होती ती जरा समजून घ्या ना. तुझी मनस्थिती मला कळत नाही. म्हणजे आधी चांगला बाप नव्हतो, आता चांगला नवरा नाही. चाललंय डिमोशन, चाललंय माझं. अहो अहो असं कुठे म्हटलं मी? तुम्ही तर काहीतरीच बोलताय. इतकं नका ना मनाला लावून घेऊ. असं कसं लावून घेतलंय मी मनाला? कारण तू बोललीस म्हणून. इतर कोणी बोललं असतं तर मला काही वाटलं नसतं, पण तू बोललीस म्हणून खूप वाईट वाटलं मला. चप्पल चोर. हो बाबा आले की काय? अरे आजोबा, तुम्ही गावावरनं कधी आलात परत? हे काय आहे, कळवलं सुद्धा नाहीत तुम्ही. थांबा हा, नमस्कार करते. अच्छा, आई आणि सर ना, ते आहे तो इथेच रूम मध्ये बसलेत. थांबा, बोलवत्या लगेच. शुभ्रा, अगं दार उघड. दत्ताजी चिडतील. हो ग शुभ्रा, दरवाजा उघड ना. बाबांना काय वाटेल? आपण दोघं असे आतमध्ये होतो, दरवाजा बंद आहे. उघड ना शुभ्रा दरवाजा. तेच तर म्हणते, मिटवा ना पटकन भांडण, म्हणजे मी दरवाजा उघडू शकेन. काय वाटेल आजोबांना? हो, माफ करून टाका ना मला, मिटवून टाका ना भांडण. बाबा आले का? पण तू असं बोललीसच कसं मला? तुम्हाला मूल नाही म्हणून तुम्हाला समजणार नाही? म्हणजे मी माझ्या मुलाच्या आयुष्यात उशिरा आलो, हा काय माझा दोष आहे? आणि जर मी त्याच्या जन्माच्या आधीपासून असतो तर असं म्हणू शकली असतीस का? एक सांगतो, त्याच्या जन्माच्या आधीपासून असतो ना तरी असाच बाप असतो, आणि नवा असलो तरी चांगलाच बाप आहे. हो मला माहिती हो, पण आता माफ करून टाका ना. तुम्ही असं काय करता? मी काय करू? मी कान पकडू का? बघा मी कान पकडले. उठा बशा काढू. हो थांब थांब थांब, परत असं बोलू नकोस. नाही बोलणार, खरंच नाही बोलणार, कधीच नाही बोलणार. आता माफ करून टाका ना. केलं माफ. ए शुभ्रा, आमचं भांडण मिटलं. दरवाजा उघड ग. मिटवलं. बरं मिटवलं. दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी बोलतोय. चप्पल चोर. बाई शुभ्रा, नक्की मिटलंय? अहो नक्की ना. हे बघ, असं करतेस तू. बोला ना आता नक्की म्हणून. नक्की. बघा शुभ्रा, उघड ना दरवाजा. अगं कुठे आहेत बाबा? बाबा इथे आहेत. असावरी. शुभ्रा, अगं काय आहे? ये मिलिनियर मित्रा, बस 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 बस. कसा आहेस? झाले पैसे मॅनेज? नाही अजून. नाही सोम, तू मिलिनियर कसा होणार आहेस यार? सोम, लास्ट चान्स होता, असं काय करतोस यार? सगळे लोक तयार होते, फक्त तुझ्यासाठी त्यांना थांबवून ठेवलं होतं मी. आय नो. ठीक आहे, मी बोलवतो त्यांना. ऐक ना, थांब ना, आपण जरा बोलूया ना. सोम, काय बोलायचं आता अजून? सोड सोम, आधीच उशीर झालाय, तू विसर सगळं प्लीज. अरे ऐक ना, हे निखिल, ऐक ना, ऐकून तर घे. आत्ता नाही आहेत माझ्याकडे, पण मी देतो तुला पैसे. मला जरा थोडा वेळ दे. मी एक काम करतो, मी माझी बाईक विकतो. बाईक? सोम, स्कूटर आहे ती.
अरे ते जे काही आहे ते रे, त्या स्कूटरचे 25,000 मिळतील. एक काम कर, तूच ती विक, त्याचे 25,000 मिळतील ना, ते माझ्या नावावर इन्व्हेस्ट कर. तेवढं करशील मित्रासाठी? प्लीज यार, नाही म्हणू नकोस यार, आपल्या दोस्तीसाठी. यार आपण ना दोस्तीमध्ये मार खातो. ठीक आहे. चावी? हो. ठीक आहे. ये घे. $10,000 आहेत. 10? 25 म्हणाला होतास ना बाईकचे? काय माणूस आहेस यार. तुझे 25 इन्व्हेस्ट झाले, ते थांबले होते ना, त्यांना तुझ्या मागे ऍड केलंय, त्याचे कमिशन. बॉस तेरी पहिली कमाई है. इतक्या लवकर? भाई अपना बिजनेस ऐसा ही है. आई शपथ, थँक्यू यार, थँक्यू सो मच. आई शुभ्रा, लवकर बाहेर या. आई शुभ्रा, बबड्या, अरे काय झालं? या. तुम्ही लोक मला नावं ठेवत होतात ना, तुम्हाला वाटलं होतं मी काहीच करू शकणार नाही, पण मी तुम्हाला सगळ्यांना चुकीचं प्रूफ केलंय. येस, मी नवीन जो बिझनेस सुरू केलाय ना, एकदम जोरदार चाललाय. आणि हे बघा, एका आठवड्यात मी प्रॉफिट सुद्धा कमवून दाखवलंय. सगळ्यात आधी पेढे घ्या. अरे हो हो. कॉंग्रॅच्युलेशन सोहम. हे बघ आई, तुझ्यासाठी मी काय घेऊन आलोय. तुझ्यासाठी मी साडी आणली आहे माझ्या कमाईची. अरे वा, ग्रेट. बबड्या, अरे किती छान आहे. अहो बघितलं का, माझ्या मुलाने माझ्यासाठी साडी आणली आहे. माझी खात्री होती रे राजा, तू काहीतरी करून दाखवशील. आधी तुला खात्री होती, पण हल्ली ना तुझा विश्वास जरा डळमळायला लागलेला. पण इट्स ओके, चुका सगळ्यांकडनं होतात आणि मी ठरवलंय हल्ली सगळ्यांच्या चुका माफ करायच्या. अरे हो शुभ्रा, तुझ्यासाठी मी हा ड्रेस आणलाय. कसं आहे, आता तू बिझनेसमॅनची बायको झाली आहेस आणि बिझनेसमॅनची बायको म्हटल्यावर बिझनेस पार्टीज वगैरे तुला अटेंड करायला लागतील, तेव्हा तू हा ड्रेस घालायचा. म्हणजे कसं बिझनेसमॅनची बायको शोभशील. ॲक्च्युली खूपच छान आहे रे ड्रेस हा. लेट मी कन्फेस समथिंग, मला पण थोडं म्हणजे माझाही विश्वास थोडा डगमगायला लागला होता सोहम होता. पण तुझी खरंच प्रगती होत असेल आणि तू प्रामाणिकपणे काहीतरी करत असेल तर मला आनंदच होणार आहे ना. तरीही जरा क्युरिओसिटी म्हणून, तू अगदी पहिल्याच दिवशी एवढं प्रॉफिट कमावलंयस म्हणजे काय एक्झॅक्टली बिझनेस करतोयस तू? काय गलकामी झाली. तुम्ही विचार करत असाल ना, मी सगळ्यांसाठी काय ना काय घेऊन आलो, तुमच्यासाठी काहीच नाही आणलं. अरे नाही सोहम, माझ्यासाठी काय आणण्याची गरज नाहीये. नाही, गरज कशी नाही, गरज आहे. आणलंय ना मी तुमच्यासाठी. हे बघा, ही रिकामी बॅग आणली आहे. म्हणजे माझा नवीन बिझनेस आहे
आईच्या कृपेने बिझनेस एकदम जोरदार चाललाय. असाच जर का बिझनेस सुरू राहिला ना तर आठवड्याभरात घराबाहेर एक नवीन 4 व्हीलर उभी असेल. युजली नवीन गाडी आली की गाडीत बसायचा सगळ्यात पहिला मान बायको किंवा आईला जातो. पण आय एम सॉरी, माझ्या गाडीत सगळ्यात आधी तुम्हाला बसायला नाही मिळणार. कारण तो मान मिळणार आहे अभिजित राजेंना. येस, सगळ्यात आधी तुम्ही बसणार माझ्या गाडीत. ही भरलेली बॅग घेऊन आणि मी तुम्हाला घरी सोडून येणार. सोहम, आसावरी, नाही सर, एक मिनिट, काय बोलतोय हा? नाही कळलं तुला? ओके, नो प्रॉब्लेम, मी एक्सप्लेन करतो. तुम्हाला हवं होतं ना मी स्वतःला प्रूव्ह करावं, सक्सेसफुल होऊन दाखवावं. ओके, मी सक्सेसफुल होतो. आणि ज्या दिवशी माझ्या कमाईची 4 व्हीलर या घराबाहेर उभी असेल त्या दिवशी अभिजित राजेंना कायमचं घर सोडून जावं लागेल. आणि ही माझी अट आहे. सोहम, अरे तू हो ना, खूप सक्सेसफुल हो, आनंदच होणार आहे आम्हाला सगळ्यांनाच. पण तू सक्सेसफुल होतोयस तर सरांनी घरातून का जावं? शुभ्रा, एक मिनिट, मला मान्य आहे ही अट. अहो नाही, काहीतरीच काय हो, काहीतरीच काय बोलताय बबडा रे? कसली विचित्र अट घालतोयस तू? आसावरी, अगं सध्या सोहमनी यशस्वी होणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि या पैजेनी त्याला मोटिवेशन मिळणं असेल तर काय हरकत आहे? तयार आहे मी या घरातून जायला. निदान त्यामुळे नंतर कोणी हे तर म्हणणार नाही की मला मूल नसल्यामुळे मला काही कळत नाही. ऑलराईट, सो लागली पैस. ज्या दिवशी या घराच्या बाहेर तू स्वतःच्या कमाईची गाडी उभी करशील त्या दिवशी मी या घरातून निघून जाईन. कायमचा. घे. अरे सर, तुम्ही काय आणलं? मी घेतलं असतं. अगं दमून आली असशील ना, घे. चहा करू? नाही, नको, मी करते. बरं, मी तिखटा मिठाच्या पुऱ्या करून ठेवल्यात, चहात बुडवून खा. हा, याला म्हणतात सुख. चहा बरोबर असं काहीतरी सरप्राईज मिळणं. सर, तुम्हाला माहितीये का, माझ्या सगळ्या मैत्रिणी मला खूप लकी म्हणतात. कारण त्यांना ऑफिसमधनं आल्यानंतर सुद्धा जेवण, स्नॅक्स सगळं बघावं लागतं आणि मला सगळं आयतं मिळतं, थँक्स टू यू. पण याची सवय लावून घेऊ नकोस. हा, बबड्याची गाडी आली की मला जावं लागणार आहे इथून. त्याची गाडी येईल तेव्हा आपण बघूया ते. पण सर, मी रागवले तुमच्यावर. का? हा, मला नाही आवडलं तुम्ही सोहमचं असं म्हणणं ऐकलं, त्याची अट मान्य केली. तो काही बडबडत असतो सर. अगं त्याच्या यशामध्ये माझा अडसर नको म्हणून आपलं मी बघतो. नमस्कार सर. नमस्कार. जनगणनामधून आलोय. बरं बरं सध्या आम्ही प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक घरातील माहिती गोळा करतोय. बरं, बोला ना, तुम्हाला काय माहिती हवी? तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतं? हा, बोल सोम. अरे ऐक ना, त्या पॅम्पलेटवर लिहिलंय की दोन्ही बाजूला समान लोक असतील तरच पैसे मिळणार.
नाही म्हणजे मी क्लायंट आणले आणि समोरच्याने नाही आणले तर माझे पैसे अडकणार. अरे सोहम, तू कशाला एवढा विचार करतोय? अरे लोकांना तुझ्यासारखं श्रीमंत नाही गवायचं. सगळे करतात आपापलं काम. अरे या स्कीमसाठी लोक वेडेत सोहम, कशाला विचार करतोय? नाही नाही नाही, ते सगळं ठीक आहे रे, पण मी सोहम मी नंतर बोलू का यार? मी आता खूप गडबडीत आहे. माझ्या आता गोडाऊनमध्ये ना पाणी शिरले, मला सामान सगळं हलवावं लागणार आहे. नवीन जागा शोधतो यार सोहम मी. हो अच्छा, ओके ओके, बरं ठीक आहे, काही मदत लागली तर सांग मला. तू काय मदत करणार आहेस मला? इथल्या गोडाऊन मधलं सामान ठेवायला जागा देणार आहेस का मला तू? ओके बाय. चल बाय. कोण आलंय? हे जनगणना अधिकारी आहेत, घरातल्यांची माहिती घ्यायला आले. माने साहेब, हा माझा मुलगा सोहम. नमस्कार. काय माहिती हवी आहे तुम्हाला? जेवढी हवी तेवढी माहिती सरांनी दिलेली आहे. सर, तुम्हाला आम्ही रोजच टी व्हीत बघत असतो, पण आज प्रत्यक्ष बघून आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि तुम्ही खूप छान माहिती दिली आहे सर. येऊ सर? या. थँक्यू. अरे ते गेले का? हा गेले, त्यांना सगळी माहिती दिली. आजोबांना इतक्यात मुंबईला आणू नका म्हणाले. आसावरी असती तर चिडली असती. बरं सर, मी चहा करते, तुम्हाला करू? मला कॉफी. चालेल. सोहम, तुला? काय रे, गेम बिम हरलास की काय? मी हरण्याचीच वाट बघताय ना तुम्ही दोघं. सोहम, त्या माणसाला माहिती देणारे तुम्ही कोण? अरे माहिती म्हणजे त्यांना जनरल माहिती हवी होती, विशेष काही नाही. हा ते काही असो, पण घरासंबंधित होतं ना. मग घरातल्या कोणाला तरी बोलवायचं होतं. तुमचा काय संबंध? सोहम, काय बोलतोयस? सर सुद्धा याच घरातले, याच कुटुंबातले एक आहेत. हे बघ, हे तू मानत असशील, मी नाही मानत. हे बघ, तुझ्या मागण्या न मानत. बापरे, काय रेबरेबाट आहे ग. बाहेर नुसता केवढा पाऊस पडतोय. राहू द्या का, मी बाहेरून आले ना. भाजी मिळाली चांगली, पण रिक्षाच मिळत नव्हती हो किती वेळ. बरीच पुढे चालून आले तेव्हा एकदाची मिळाली. चहा घेणारच? नाही नको. बाबड्या, तू काय उभा राहिलास रे असा? हो मिस्टर अभिजित राजे, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं अजून. तुम्ही स्वतःला या घरचे कुटुंब प्रमुख समजता का? बाबड्या, अरे असं काय बोलतोयस तू यांना? काय झालंय काय? अगं काय नाही, तो मला जस्ट विचारतोय. मला वाटतं सोहम, या कुटुंबाचे खरे प्रमुख दत्ताजी इथे नसताना या कुटुंबाची प्रमुख आसावरीच आहे, नाही का? आई, तिचा काय संबंध? चला. सोहम, अरे बाबड्या, तू काय करतोयस? काय? दिसतंय काय लिहिलंय? दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी. कुलकर्णी. आई कोण आहे? राजे. तुम्ही अभिजित राजे. इथे कुलकर्णी कोण आहे? मी. म्हणजे आजोबा घरात नसताना या घरचा कुटुंब प्रमुख मी आहे. अरे अहो, काय झालं म्हणजे मी नसताना तुम्हा दोघांचं भांडण झालं का सोहम बरोबर? ते काय मध्येच त्यांनी कुटुंब प्रमुखाचं काढलंय? हा निखिल, तुला सामान ठेवायला जागा हवी होती ना. एक काम कर, सगळं सामान घे आणि इकडे ये. तुला मी खोली रिकामी करून देतो. या घरात एका माणसाला त्याची जागा दाखवायची आहे.